Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 12 English subject Flamingo, topic 5 Indigo. It is written by Louis Fischer. आणि हे जे तुम्हाला चित्र दिसतंय हे कशाचं आहे? ओळखा भाऊ. येस, इंडिगो, नीळ आपण ज्याला म्हणूया त्याचं चित्र आहे. पूर्वी शेतकऱ्यांकडून इंग्रज जे होते ते काय करायचे की मोठे ज्यांच्याकडे जमीन आहे असे जमीनदार भाड्याने जमीन द्यायची आणि त्याच्यावर इंडिगो ही पिकवली जायची. इंडिगो तुम्हाला माहिती आहे, आता 10वीमध्ये तुम्ही शिकलात की कमर्शियल क्रॉप आहे आणि ज्याचा मोठ्या प्रमाणात ट्रेडसाठी वापर केला जायचा. तर चंपारण्य नाव ऐकलं आहे? चंपारण्याचा सत्याग्रह जो गांधीजीने येत्या 10वीच्या हिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकला होतात त्या संदर्भातीच आजची ही इंडिगो नावाची ही कथा आहे. लुईस फिशर हे याचे लेखक आहेत. ही नीळ आहे इंडिगो. आता ऑथर जे आहेत हे लुईस फिशर हे ज्यूइश अमेरिकन जर्नलिस्ट आहेत आणि यांचे हे खाली दिलेलं मेजर वर्क आहे, साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे. द गॉड दॅट फेल्ड, द सोव्हिएत वर्ल्ड अफेअर, अशा पद्धतीने अनेक त्यांनी काम लिहिलेले आहेत. यांचा जन्म फिलॅडेल्फिया येथे झालेला आहे. ब्रिटिश आर्मीमध्ये 1918 ते 20मध्ये होते. जर्नलिस्ट होते, न्यूयॉर्क टाईमचे, संडे रिव्ह्यूज अशा पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. फॅकल्टी म्हणून प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमध्येही काम केलेलं आहे. आता यांची एक महत्त्वाची वर्क आहे जे लुईस फिशर यांचं आहे, द लाईफ ऑफ महात्मा गांधी. हे पुस्तक त्याने लिहिलं आणि ज्यांची बेसिस फॉर द अकॅडमी अवॉर्ड विनिंग फिल्म गांधी 1982, द लेसन इंडिगो इज अन एक्सर्ट फ्रॉम दिस बुक. हा जो उतारा आहे हा या लाईफ ऑफ महात्मा गांधी या पुस्तकातून घेतलेला आहे. तर हे गांधीजींचा आश्रम बापू कुटी पहा. आता हा चंपारण्य, ईस्ट चंपारण्य दिसते तुम्हाला, वेस्ट चंपारण्य त्याचा मॅप आहे. हे चंपारण्य बिहार, आत्ताचं जे बिहार आहे इथे आहे. त्याच्यानंतर मोतीहारी, पूर्वी चंपारण्याची एक हेडक्वार्टर होतं ईस्ट चंपारण्य डिस्ट्रिक्टचं, ते बिहारमध्ये होतं. आता मुझफ्फरनगरहून 72 किलोमीटर आहे. हे आहे मुझफ्फरनगर पहा. त्याच्यानंतर ईस्ट चंपारण्य आणि इकडे वेस्ट चंपारण्य. ओके, हा जो मॅप आहे तो आपण पाहिला. थोडक्यात समरी पाहूया. इंडिगो समरी इज गोइंग टू assist student and learning about the chapter in a summarized version. Indigo is about how Mahatma Gandhi struggled for the underprivileged peasant of Champaran. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी संघर्ष चंपारण्य येथे गांधीजींनी केलेला होता. दे वेर द शेअर क्रॉपर विथ द ब्रिटिश प्लांटर्स. आता हे जे पीजंट होते, शेतकरी होते, हे शेअर क्रॉपर्स होते ब्रिटिशांसोबत. आता शेअर क्रॉपर्स म्हणजे काय, की दोघांनीही ते क्रॉप करायचं आहे आणि शेअरमध्ये करायचं आहे. दोघांचाही हिस्सा त्या क्रॉपमध्ये असणार आहे, मग पीजंटचा आणि ब्रिटिशांचा. द पीजंट यूज टू लिव्ह रेस्ट लाईफ अँड वेअर अंडर अन ॲग्रीमेंट टू ग्रो इंडिगो. आता या शेतकऱ्यांना सक्तीने ही नीळ जी आहे ती किंवा इंडिगो जे आहे त्याचं प्लॅन्टेशन करायला लावलं जायचं. कोण करायला लावायचं, तर इंग्रज करायला लावायचे. ॲज बिहार हॅज द लँडलॉर्ड सिस्टीम बॅक देन इट वर्सन देअर कंडिशन. आता बिहारमध्ये लँडलॉर्ड सिस्टीम होते. लँडलॉर्ड सिस्टीम म्हणजे काय, जमीनदार ज्याच्याकडे खूप जमीन आहे तो काय करायचा, भाड्याने शेतकऱ्यांना जमीन द्यायचा. शेतकरी तिथे भाड्याने जमीन त्यांची कसायची आणि त्यातील 15% भाग जो आहे तो त्याच्यावर नीळ किंवा इंडिगो ही पिकवली जायची. त्याचं प्लांटेशन हे घेतलं जायचं. दस गांधीजी डिसाइडेड टू फाईट अगेन्स्ट इनजस्टिस. He waged a war which lasted for a year to tackle the discrimination and got justice for the peasant. आणि म्हणून गांधीजींनी या सगळ्या डिस्क्रिमिनेशन विरुद्ध, भेदभावाविरुद्ध संघर्ष केला, फाईट केली आणि नंतर त्यांना न्याय मिळवून दिला आहे. आफ्टर दॅट इट हेल्प द पीजंट बिकम करेजियस अँड अवेअर ऑफ देअर फंडामेंटल राईट्स. आणि त्याच्यानंतर त्याचा परिणाम असा झाला की शेतकऱ्यांना त्यांचे अधिकार
मूलभूत अधिकार आहेत याच्याविषयी जागृती निर्माण झाली. मोरेवर गांधीजी डिड नॉट जस्ट वर्क टू टॅकल पॉलिटिकल ऑर इकॉनॉमिकल इश्यू बट ऑल्सो टू सोशल इश्यू. आणि म्हणून गांधीजी याच्यातून राजकीय, आर्थिक, सामाजिक विषयांना हात घातलेला आहे. ही वर्क टू प्रोव्हाइड देम विथ एज्युकेशन, हेल्थ, हायजीन अँड टॉट देम सेल्फ कॉन्फिडन्स. त्याचबरोबर गांधीजींनी शिक्षणासाठी, आरोग्यासाठी, त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वास मिळवण्यासाठी या सर्वांनाही याच्यामध्ये योगदान गांधीजींनी दिलेलं आहे. चला डिटेलमध्ये पाहूया थोडंसं इंडिगो स्टोरी. द स्टोरी इज सेट इन 1960 where गांधी स्टेप अप टू हेल्प अ बंच ऑफ पुअर पीजंट फ्रॉम चंपारण्य. 1916मध्ये गांधीजी ज्यावेळेस भारतामध्ये त्यांनी चंपारण येथे शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. इट गिव्ज अन अकाउंट ऑफ हाऊ ही स्ट्रगल टू ब्रिंग देम जस्टिस अँड इक्वॅलिटी. संघर्ष कशाविरुद्ध केलेला आहे त्यांनी? न्याय मिळवण्यासाठी, समतेसाठी संघर्ष केलेला आहे. Thus it begins with the most of the arable land of Champaranya that divides into large estate. आणि मोठ्या प्रमाणात जी काही जमीन होती चंपारण्यामध्ये त्याची एक मोठ्या प्रमाणात एक इस्टेट, लार्ज इस्टेट ही होती. द ओनर ऑफ द इस्टेट्स आर इंग्लिशमॅन. आणि ह्या जमिनीचे मालक कोण होते? ब्रिटिशर्स होते. अँड द वर्कर्स आर द इंडियन टेनंट. आणि ते जमिनीवर काम कोण करायचं? तर भारतीय जे टेनंट आहे. टेनंट म्हणजे काय? भाड्याने जमीन कसणे. सो वी लर्न दॅट चीफ कमर्शियल क्रॉप ऑन दिस लँड इज इंडिगो. तर कमर्शियल क्रॉप म्हणून इंडिगो हे होतं. मोरेवर वी ऑल्सो सी दॅट द लँडलॉर्ड कंपेल ऑल द टेनंट टू प्लांट 50% ऑफ देअर इंडिगो अँड सबमिट द होल ऑफ हार्वेस्ट इन द फॉर्म ऑफ रेंट. आणि यांना हे शेतकऱ्यांना 15% नीळ इंडिगो जे आहे त्याचं प्लांटेशन करायला लावायचं. त्याचबरोबर संपूर्ण जो हार्वेस्ट आहे तो हार्वेस्ट पण द्यावा लागायचा रेंट म्हणून. तर टेनंट आर अंडर अ लॉंग टर्म ॲग्रीमेंट टू डू सो. आणि हे करण्यासाठी एक लॉंग टर्म, खूप दिवसासाठीचा एक करार त्यांनी करून घेतलेला होता. However, the Germans start developing synthetic indigo, thus the British do not require the indigo crop anymore. आता काय झालं की जर्मनीमध्ये सुद्धा इंडिगो हे तयार होऊ लागलं. तर ही इंडिगो कशी होती? सिंथेटिक होती. सिंथेटिक म्हणजे काय? कृत्रिमरित्या तयार करणं, त्याचं पीक न घेता नॅचरली कृत्रिमरित्या तयार केली जायची, आर्टिफिशियल रित्या तयार केलं जायचं. आणि म्हणून ब्रिटिशांना आता ह्या भारतामधल्या जो काही क्रॉप आहे, पीक आहे इंडिगो, त्याची गरज राहिलेली नाही आहे. दस इन ऑर्डर टू रिलीज पुअर पीजन फ्रॉम देअर ॲग्रीमेंट ऑफ 15% दे स्टार्ट डिमांडिंग कॉम्पन्सेशन. आता भारतातील शेतकऱ्यांना ह्या 15% पूर्वी इंडिगो प्लांटेशन करण्यासाठी सक्ती केली जायची. आता त्यातून त्यांना सुटका द्यायची आहे. आणि सुटका द्यायची म्हणून ब्रिटिशांनी त्यांच्याकडून कॉम्पेन्सेशन, नुकसान भरपाई घेण्याचं ठरवलेलं आहे. while some of the uneducated peasant agreed on this, the other did not agree. याच्यातील काही शेतकरी जे अशिक्षित होते ते पटकन सहमत झाले, काही त्याच्याशी सहमत झालेले नाही आहे. thus we notice that one of the sharecropper राजकुमार शुक्ला arranges for a meeting with गांधी. आणि म्हणून एक जण याच्यातला होता जो चंपारण्यामधले होता, जो ह्या सगळ्याशी ॲग्री नव्हता, सहमत नव्हता. त्याचं नाव होतं राजकुमार शुक्ला. त्यांनी गांधीजीबरोबर मीटिंग अरेंज केलेली आहे, घेतलेली आहे. ही मीट्स हिम फॉर द सेम इश्यू अँड इन्सिस्ट गांधी टू व्हिजिट द प्लेस टू एंड द लॉंग स्टँडिंग इनजस्टिस. आणि त्यांनी गांधीजीबरोबर बैठक घेतली त्याने आणि सांगितलं की आमच्यावर खूप सारा अन्याय होतो आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तुमची आम्हाला गरज आहे. गांधीजी ॲग्रीज अँड बोर्ड अ ट्रेन टू पटना इन बिहार. आता गांधीजीने चंपारणला जाण्यासाठी ते पटना बिहारला गेलेले आहेत पहिल्यांदा. आफ्टर दॅट राजकुमार शुक्ला हेल्प गांधी टू व्हिजिट अ हाऊस ऑफ राजेंद्र प्रसाद, अ लॉयर. ॲज गांधीजी ड्रेस सिम्पली द सर्वंट थॉट ऑफ हिम टू बी पुअर पीजंट. आता राजकुमार शुक्ला याने गांधीजींना कुठे नेलेलं आहे? राजेंद्र प्रसाद माहिती आहे ना आपले. तर राजेंद्र प्रसाद हे लॉयर आहेत आणि त्यांनी गांधीजींनी साधा ड्रेस घातल्यामुळे सर्वांनी सुद्धा त्यांना बहुधा हे जे येत होते राजकुमार शुक्ला त्यांच्यासारखाच तो एक पीझंट आहे असं समजलं आणि त्याला त्यांच्याशी चांगली वागणूक जी आहे त्यांच्या सर्वांनी राजेंद्र प्रसाद यांच्या त्यांना दिलेली नाही. दस गांधीजी प्लॅन बिफोर ट्राईंग टू गेट द पीझंट एनी जस्टिस
आणि गांधीजीने इथे प्लॅन केलेला आहे की कशा पद्धतीने ह्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देता येईल. इट इज बिकॉज ऑफ द ब्रिटिश गव्हर्नमेंट आर पनिशिंग एनीवन हू इज कीपिंग नॅशनल लीडर ऑर प्रोटेस्टर्स. आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटने सुद्धा एक प्लॅन केलेला आहे, एक पनिशमेंट दिलेली आहे, जे कोणी नॅशनल लीडर आहेत किंवा जे कोणी प्रोटेस्ट करतील, प्रोटेस्ट म्हणजे विरोध करतील, तर अशा लोकांना. दस वेन गांधीजी अराइव्ड इन द प्लेस, द न्यूज ऑफ हिज अरायवल अँड मिशन स्प्रेड अक्रॉस द टाउन लाईक अ वाईल्ड फायर. जशी आग पसरते तशी गांधीजी आलेले आहेत आपल्यासाठी, ही न्यूज पसरली. दस दिस रिझल्टेड इन अ लॉट ऑफ लॉयर्स अँड peasant ग्रुप पोरिंग अ लार्ज नंबर इन हिज सपोर्ट. आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी असतील, जे काही वकील असतील, त्यांनी गांधीजींना सपोर्ट देण्यासाठी ते आलेले आहेत. Consequently, the lawyer didn't accept that the charges are quite high and too unreasonable for the poor peasant. आणि गांधीजींनी त्यांना सांगितलेलं आहे की हे जे लॉयर्स आहेत ते मोठ्या प्रमाणात फी या गरीब शेतकऱ्यांकडून घेतात आणि ते अयोग्य आहे असं गांधीजींनी त्यांना सांगितलेलं आहे. However, गांधीजी वॉज क्रिटिसाइजिंग देम फॉर कलेक्टिंग ह्यूज फी फ्रॉम द sharecropper. He was emphasizing on counseling as this will provide the peasant with the confidence to fight their fear. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही अशा पद्धतीने काउन्सिल करा, त्यांना सल्ला द्या की हे जे शेतकरी आहेत, हे शेतकरी हे ज्यांना ज्या भीती त्यांना वाटते त्यांच्याबद्दल त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करा, असा सल्ला तुम्ही द्या. ते लॉयरांना सांगितलेला आहे. तुम्ही फी जास्त घेऊ नका. दस ही मॅनेजेस टू गेट जस्टिस आफ्टर अ इयर लॉंग फाईट फॉर द पीजंट. आणि मग त्यांनी गांधीजींनी या शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिलेला आहे. ही हॅज ऑल्सो अरेंज फॉर द एज्युकेशन, हेल्थ, हायजीन फॉर द फॅमिली ऑफ द पुअर पीजंट. फायनली ही टीचेस देम अ लेसन सेल्फ सफिशियन्सी अँड सेल्फ कॉन्फिडन्स. त्याचबरोबर गांधीजींनी अनेक दुसरे सुधारणा येथे केलेल्या आहेत, रिफॉर्म केलेल्या आहेत. ते आरोग्याच्या संदर्भातील असतील, हायजीनच्या संदर्भात असतील, गरीब शेतकऱ्यांच्या शिक्षणाबद्दल असतील, सेल्फ सफिशियन्सी म्हणजे आपल्याला आत्मनिर्भर तुम्ही कसे व्हाल, आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण केलेला आहे. सो टू सम अप इंडिगो समरी वी लर्न हाऊ गांधीजी डिड नॉट merely help for freeing India but was always working for the betterment of his countrymen from the very start. सुरुवातीलाच गांधीजीने मदत केलेली आहे, फक्त भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी नाही, तर या देशातल्या प्रत्येक नागरिकांच्या भल्यासाठी त्यांनी हे काम केलेलं आहे. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. फॉर मोर सच व्हिडिओ प्लीज डू like, share and subscribe my channel Avinash Pawar EMRS. Thank you friends.